श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार किचन कसे असावे, तसेच निरोगी जीवनासाठी किचन वास्तू टिप्स. जर आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगायचे असेल तर स्वयंपाकघर हे योग्य दिशेला असायला हवे. आपण जिथे अन्न तयार करतो तेथील खोली स्वयंपाकघर हे सर्वात पवित्र ठिकाण आहे. त्या ठिकाणी माता अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य असतं. पोषण आणि अन्नाची देवी माता अन्नपूर्णा येथे वास्तव्यास असल्याने पूजेच्या खोलीनंतर स्वयंपाकघर ही आपल्या घरातील खूपच पवित्र जागा मानली जाते. स्वयंपाकघर म्हणजे आपण जेथे आपले रोजचे जेवण आपण जिथे तयार करतो, जे जेवण आपल्याला रोजची कामं पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी तसेच निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असते. स्वयंपाकघराची दिशा ही योग्य असेल तर आजारांना निमंत्रण देणाऱ्या नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यास मदत होते आणि सकारात्मक वातावरणासह निरोगी जीवन सुरक्षित ठेवण्यास मदत होते. जे स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार बांधलेले असते तेथे आजारपण, कौटुंबिक वाद किंवा आर्थिक अडचणी इत्यादींना दूर ठेवले जाते. चला तर मग आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील वास्तू टिप्स. नंबर 1, स्वयंपाकघराची जागा कोठे असावी. किचनच्या वास्तू टिप्स नुसार स्वयंपाकघराची जागा ही आग्नेय दिशा ही अग्नितत्वाचा झोन आहे. त्यामुळे स्वयंपाकघर बांधण्यासाठी आग्नेय दिशा ही अतिशय उत्तम दिशा मानली जाते. तसेच आदर्श स्वयंपाकघराची वास्तू दिशा ही वायव्य दिशेला सुद्धा योग्य मानली जाते आणि उत्तर, ईशान्य आणि नैऋत्य दिशा ही वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराच्या दिशेसाठी योग्य मानल्या जात नाहीत. त्यामुळे या दिशेला स्वयंपाकघर कधीही बांधू नये. तसेच बाथरूम आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र असू नये. त्यामुळे वास्तूमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. टिप नंबर 2, स्वयंपाकघराचे प्रवेशद्वार. स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वाराची वास्तुशास्त्रानुसार दिशा ही पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावी. स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वारासाठी ही सर्वात शुभ दिशा मानली जाते. जर ही दिशा उपलब्ध नसेल तर दक्षिण आणि पूर्व दिशेचाही वापर प्रवेशद्वारासाठी करता येतो. टिप नंबर 3, गॅसची शेगडी. स्वयंपाकघरामध्ये गॅस शेगडी ही आग्नेय दिशेला असावी. गॅस शेगडीचे तोंड अशा प्रकारे ठेवावे की स्वयंपाक बनवताना आपले तोंड पूर्वेकडे झाले पाहिजे. टिप नंबर 4, खिडकी योग्य दिशा. स्वयंपाकघरामध्ये खिडकी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुलभरित्या होतो. तसेच स्वयंपाकघरामध्ये व्हेंटिलेशन आणि उजेड सुद्धा होतो. स्वयंपाकघरात खिडकी ही पूर्व किंवा दक्षिण दिशेला असाव्यात, जेणेकरून सूर्य आणि वाऱ्याची किरणे स्वयंपाकघरात सहज प्रवेश करू शकतील. स्वयंपाकघरामध्ये जर 2 खिडक्या असतील तर त्या क्रॉस व्हेंटिलेशनची सोय व्हावी म्हणून मोठ्या खिडकीच्या समोर छोटी खिडकी असायला हवी. लहान खिडकी ही नेहमी मोठ्या खिडकीच्या समोर आणि ती दक्षिण बाजूस असावी. स्वयंपाकघरातील टिप्स क्रमांक 5, किचन सिंक. स्वयंपाकघरातील सिंक ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवावे. वास्तूनुसार अग्नी आणि पाणी हे दोन्ही घटक एकमेकांना विरोध करतात आणि एकत्र ठेवल्यास नकारात्मक परिणाम पण होऊ शकतो. त्यामुळे सिंक, गॅस शेगडीला समांतर किंवा एकाच दिशेला ठेवली जाणार नाही.
याची काळजी घ्यावी. टिप क्रमांक 6. पिण्याचे पाणी. स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या पाण्याची उपकरणे तसेच भांडी हे देखील स्वयंपाकघरामध्ये योग्य वास्तुशास्त्राने सुचवल्याप्रमाणे ठेवली पाहिजेत. स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत ठेवण्याची योग्य दिशा ईशान्य किंवा उत्तर कोपऱ्यात मानली जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भांडीही त्याच दिशेला ठेवावीत. ज्या ठिकाणी उत्तर आणि ईशान्येकडे ठेवण्यास जागा उपलब्ध नसेल त्या ठिकाणी पूर्व कोपऱ्यातही ठेवता येतात. टिप नंबर 7. स्वयंपाकघरातील उपकरणांची योग्य दिशा. स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटर हा नैऋत्य कोपऱ्यात किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवण्याचा सल्ला देतात, परंतु ईशान्य कोपऱ्यात कधीही रेफ्रिजरेटर ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कधीही अस्ताव्यस्त ठेवू नये. म्हणूनच स्वयंपाकघराच्या दक्षिण किंवा पश्चिम कोपऱ्यात कॅबिनेटमध्ये सर्व भांडी व्यवस्थित ठेवावी. स्वयंपाकघरामध्ये नेहमी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी वास्तू अनुकूल स्वयंपाकघर तयार करण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तरुण, तंदुरुस्त, निरोगी ठेवण्यासाठी वरील सर्व टिप्स आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. ज्या स्वयंपाकघरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे वस्तूंची जागा ठरवलेली असते, सर्व वस्तू वास्तुशास्त्राप्रमाणे आपापल्या ठिकाणी योग्य दिशांना ठेवल्या असल्यास त्या स्वयंपाकघरामध्ये सदैव माता अन्नपूर्णा देवीचा वास असतो. तसेच घरातील सदस्यांमध्ये वादविवाद, भांडणतंटे होण्याचे प्रमाण कमी असते. वास्तुशास्त्राप्रमाणे वस्तूंची योग्य दिशा ठरवली असेल तर त्या कुटुंबामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.